नमस्कार, मी अमोल मोरे. बीज डंकामध्ये आपलं मनापासून स्वागत करतो. आज भारताच्या अर्थव्यवस्थेसाठी आणि उद्योग विश्वासाठी महत्त्वाच्या ठरणाऱ्या घडामोडींवर नजर टाकणार आहोत. भारत आणि युरोपियन युनियन यांच्यात जाहीर झालेल्या मुक्त व्यापार करार म्हणजेच FTA हा भारतीय उद्योगांसाठी मोठा टर्निंग पॉईंट मानला जात आहे. युरोपियन उद्योगाच्या अध्यक्षा उर्सुला वॉन डर लेन यांनी या कराराला मदर ऑफ ऑल ट्रेड डील्स असे संबोधले असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा भारताच्या इतिहासातील सर्वात मोठा आणि महत्त्वाचा व्यापार करार असल्याचे म्हटले आहे. सध्या युरोपियन युनियनमध्ये भारतीय उत्पादनावर सरासरी 8 ते 10% आयात शुल्क आकारले जाते. तर काही क्षेत्रांमध्ये हे शुल्क 15 ते 17% जाते. प्रस्तावित FTA लागू झाल्यानंतर वस्त्रोद्योग आणि रेडीमेड कपड्यांवरील 9 ते 12% आयात शुल्क टप्प्याटप्प्याने 3 ते 5 वर्षात शून्यावर आणले जाण्याची शक्यता आहे. होम टेक्सटाईल आणि कार्पेट्सवरील 6 ते 10% शुल्क पूर्णपणे रद्द होऊ शकते. रत्ने आणि दागिने क्षेत्रात सध्या 2 ते 4% आयात शुल्क आहेत. ते जवळपास शून्यावर येण्याचा अंदाज आहे. होम टेक्सटाईल आणि कार्पेटवरील 6 ते 10% आयात शुल्क पूर्णपणे रद्द होऊ शकते. रत्ने आणि दागिने क्षेत्रातील सध्या असलेले 2 ते 4% आयात शुल्क जवळपास शून्यावर येण्याचा अंदाज आहे. लेदर उत्पादन आणि फुटवेअरमधील 8 ते 17% असलेले शुल्क टप्प्याटप्प्याने कमी केले जाणार आहे. औषध निर्मिती क्षेत्रात आयात शुल्क तुलनेने कमी म्हणजे 0 ते 6% असले तरी नियामक आणि प्रमाणन प्रक्रियेचा खर्च जास्त आहे. नव्या करारामुळे नॉन टॅरिफ अडथळे कमी होण्याची अपेक्षा आहे. या सर्व सवलतीमुळे भारतीय उत्पादने युरोपमध्ये सुमारे 10 ते 15% स्वस्त होऊ शकतात. सध्या सुमारे $120 अब्ज इतका असलेला भारत EU व्यापार हा पुढील काही वर्षात $200च्याही पुढे जाण्याची क्षमता असल्याचं तज्ज्ञ सांगत आहे. या अपेक्षांमुळे आणि निर्यात वाढीच्या आशेने आज शेअर बाजारात देखील सकारात्मक वातावरण पाहायला मिळालं. आज भारतीय शेअर बाजाराचा दिवस तेजीने संपन्न झाला. BSE सेन्सेक्स सुमारे 320 अंकांनी वाढून 81,700च्या आसपास बंद झाला. तर NSE निफ्टी निर्देशांक हा देखील 25,100च्या आसपास बंद झाला. आजच्या वाढीचे मुख्य कारण बँकिंग आणि वित्तीय क्षेत्र ठरले. ॲक्सिस बँकच्या शेअरने जवळपास 5% जोरदार वाढ नोंदवली. उद्योग क्षेत्रात अल्ट्राटेक सिमेंट सुमारे 2 ते 7%, तर JSW स्टील सुमारे 3.6% वधारला. दिवसभरात बाजारात काही प्रमाणात चढ उतार दिसून आला. निफ्टी काही काळ 25,150च्या खालीही गेला, मात्र शेवटी बाजार बुलिश नोटवर बंद झाला. भारत युरोपियन युनियन मुक्त व्यापार कराराबाबत उत्साह आणि अमेरिकेकडून संभाव्य टॅरिफ सेल करण्याचे संकेत यामुळे गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास वाढलेला असून शेअर बाजारातील तेजीबरोबरच गुंतवणूकदारांनी सुरक्षित गुंतवणुकीकडे देखील लक्ष दिले आहे. आज देशांतर्गत सराफा बाजारात सोने आणि चांदीच्या दरात मोठी वाढ नोंदवली गेली. भारतात 24 कॅरेट सोन्याचा दर 16,195 रुपये प्रति ग्राम इतका राहिला. म्हणजेच 10 ग्रॅम सोन्याच्यासाठी हा दर 1,61,950 रुपये इतका नोंदवला गेला. कालच्या तुलनेत सोन्याच्या दरात किरकोळ वाढ झाली असली तरी चांदीच्या दरात देखील मोठी तेजी पाहायला मिळाली. चांदी सुमारे 370 रुपये प्रति ग्राम म्हणजेच प्रति किलो 3,70,000 रुपये दराने विकली जात आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील अनिश्चितता, डॉलरमधील चढ उतार आणि मध्यवर्ती बँकांचे व्याजदर धोरण आणि औद्योगिक मागणी यामुळे मौल्यवान धातूंना आधार मिळत आहे. दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी सोने आणि चांदी अजूनही सुरक्षित पर्याय मानले जात असले तरी खरेदीपूर्वी स्थानिक दर, GST आणि मेकिंग चार्जेस तपासण्याचा सल्ला दिला जात आहे. दरम्यान भारताच्या उत्पादन आणि तंत्रज्ञान क्षेत्रातून एक मोठी आणि धोरणात्मक घडामोड समोर आली आहे. भारताचा अदानी ग्रुप आणि ब्राझील विमान निर्मिती एम्ब्रेडेर यांच्यात मोठी धोरणात्मक भागीदारी जाहीर करण्यात आली आहे. या कराराअंतर्गत भारतात नागरी विमानासाठी फायनल असेंब्ली लाईन उभारण्यात येणार असून 70 ते 140 प्रवासी क्षमतेची विमाने भारतातच तयार केली जाणार आहे. या संदर्भातील सामंजस्य करार 27 जानेवारी 2026 रोजी नवी दिल्ली येथे साईन करण्यात आला. या प्रकल्पामुळे पुढील 5 वर्षाच्या कालावधीत भारतात विमान निर्मिती सुरू होण्याची शक्यता असून
थेट आणि अप्रत्यक्षरित्या हजारो रोजगार निर्माण होतील. विमान निर्मिती, तंत्रज्ञान, सप्लाय चेन आणि प्रशिक्षण आणि संशोधन क्षेत्रालाही यामुळे चालना मिळेल. हा करार मेक इन इंडिया आणि आत्मनिर्भर भारत या धोरणाला मोठे बळ देणारा मानला जात आहे. एकंदरीत पाहता भारत युरोपियन युनियन मुक्त व्यापार करार, निर्यात आणि उद्योगांना चालना मिळत असताना एकंदरीत पाहता भारत आणि युरोपियन मुक्त व्यापार करारामुळे निर्यात आणि उद्योगाला चालना मिळत असताना शेअर बाजारातील तेजी, सराफा बाजारातील हालचाली आणि विमान निर्मिती क्षेत्रातील गुंतवणूक या सगळ्या घडामोडी भारताच्या आर्थिक भविष्यासाठी सकारात्मक संकेत देत आहे. आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आमच्या चॅनलला लाईक करा, फॉलो करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.